आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा. लोक काय म्हणतील म्हणून आपण काय गमावलं आहे? लोक म्हणाले म्हणून थांबले, मन म्हणालं पण ऐकलं नाही. स्वप्न उंबरवट्यावर उभं होतं, परंतु यानेच ते आत येऊ दिले नाही. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 46वा दिवस आहे आणि या सिरीजमध्ये आपण हेच पाहणार आहोत. त्या प्रत्येकाला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवलेली असते, ती म्हणजे जास्त बोलू नये, वेगळं काही करू नये. लोक काय म्हणतील ते बघ. मोठ्यांनी जे तुमच्यासाठी निर्णय घेतलेला आहे ते योग्यच असतो, पण प्रत्येक वेळेस या गोष्टी सत्य असतात का नाही? आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय व्हायला लागतं? यामुळे आपला आवाज हरवायला लागतो, इतरांचे निर्णय आपले होतात, आपले स्वप्न आपली हॉबी बनून राहतात आणि आयुष्य फक्त निभावलं जातं. हे प्रत्येकासोबत असं होतं का? तुमच्यासोबतही असं झालेलं आहे का? मला तर वाटते मध्यमवर्गीय परिवारामध्ये 90% लोकांसोबत या साऱ्या गोष्टींपैकी एखादी तरी गोष्ट ही कंपल्सरी घडलेलीच असते किंवा या क्षणीही घडत असेल. तुम्ही त्यात आहात का? तर थोडं थांबा, आयुष्य बदला, या गोष्टी पूर्ण अपोजिट करा आणि स्वतःच्या आयुष्याचा योग्य ते निर्णय घ्या आणि आयुष्यामध्ये पुढे जा. मध्यमवर्गीय माणूस कधी कधी फक्त पैशानेच गरीब नसतो, तर तो भीतीने गरीब असतो. समाज काय म्हणेल? इंजिनियर दुसऱ्याच्या लेकरांनी केलं तर आपल्याही लेकरांनी इंजिनियरच करायला हवं, दुसऱ्याच्या मुलीने डीएड केलं तर आपल्याही मुलीने डीएडच करायला हवं. या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आयुष्य निघून जातं तेव्हा समजतं खूप साऱ्या लेकरांची स्वतःची या कधी इच्छा नसतातच. आईवडिलांनी म्हणलं म्हणून, मित्रांनी केलं म्हणून, मैत्रिणीनं केलं म्हणून, नात्यामध्ये कुणीतरी ते करून नोकरीला लागलं म्हणून या गोष्टी आपण केलेल्या असतात. आणि ही गोष्ट 10वी नंतरच चालू होती. तुम्हाला आर्ट घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं का सायन्स घ्यायचं, आपल्या जवळच्या मुलांनी हे केलं, मुलींनी ते केलं. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजत नाही आपल्यावर कधी हावी झाल्या, आपल्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्यांनी कधी घेतले. आणि मग पुन्हा भविष्यामध्ये जेव्हा आपल्याला खरं स्वतःला सगळं करून इंडिपेंडंट व्हायचं, स्वावलंबी व्हायची वेळ येते, तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते. तुम्ही जर लहान असाल तर या क्षणी स्वतःच्या आयुष्याचे निर्णय 10वी पासनं 12वी पासनं स्वतः घ्या. तुम्हाला काय उत्तम जमतं, काय आवडतं, भविष्यात तुम्हाला काय करायचं आहे, सर्वांचं पहा. इंटरनेटचा वापर करा, गुगलचा वापर करा. तुम्ही काय केल्यावर तुम्हाला आयुष्यामध्ये किती अपॉर्च्युनिटीज असतात हे पहा. त्यानंतर स्वतःचे निर्णय घ्या आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे जा. आपण हे कधी केलंत का? करिअर बदलायचं होतं, परंतु आपण घाबरलोत. नवीन काही शिकायचं होतं, काहीतरी करायचं होतं, परंतु समाज काय म्हणतील, लोक हसतील याचा आपण विचार केलात का? स्वतःसाठी उभं राहायचं होतं, परंतु आपण वाईट ठरले जाऊ, आपल्याला आपल्याच परिवारातले लोक सपोर्ट करणार नाहीत या भीतीने कधी स्वतःसाठीही उभं टाकलं नाही. या गोष्टी किती जणांनी बरं केल्या? मी तर म्हणते मध्यमवर्गीय परिवारामध्ये भरपूर लोकांनी या गोष्टी अनुभवलेल्या असतील, 100% अनुभवलेल्या असतील. मी जेवढ्या गोष्टी बोलत आहे त्यातल्या भरपूर साऱ्या गोष्टी, यापेक्षाही जास्त गोष्टी अनुभवलेल्या असतील आणि आपण आयुष्यामध्ये इथेच चुकतो. लोक काहीही म्हणत असतात, परंतु आपलं आयुष्य हे आपल्यालाच उत्तम प्रकारे जगायचं असतं. या क्षणापासून जगाचा विचार करू नका. तुमचा जर आयुष्याचा उद्देश योग्य असेल, चांगला असेल आणि त्या गोष्टीने तुमचं आयुष्य पुढे जाणार असेल तर या जगाचा विचार करू नका. सुरुवातीला लोक हसतील, तुम्हाला काही पण म्हणतील, कुणाचाच विचार करू नका. लोक ही नावं ठेवण्यासाठीच असतात. तुम्ही कितीही उत्तम प्रकारची कामं करा, लोक ही तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे ठेवणारच. एक कडू सत्य आहे, जी लोक आज तुम्हाला थांबवतात, तुमच्यावर हसतात, तुम्हाला नावं ठेवतात, तुम्हाला चूक समजतात किंवा चूक सांगण्याचा प्रयत्न करतात, तीच लोक उद्या तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचण आल्यास तुमची थोडीही मदत करणार नाहीत. उलट तुम्हालाच ब्लेम करतील की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीच केलं नाही म्हणून. कुणीच या जगामध्ये अडीअडचणीच्या काळामध्ये आपल्याला आयुष्यभर साथ देणार नाही. क्षणिक देतील, 4 दिवस देतील, 8 दिवस देतील, महिनाभर देतील, परंतु पूर्ण आयुष्य हे आपल्याला स्वबळावरच जगायचं असतं. तर लहान असाल तर या क्षणापासून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या. वयस्कर जरी असाल तर आयुष्यामध्ये या क्षणी
आयुष्याचं एखादं गोल ठरवा, असं गोल की जे गोल पूर्ण करून तुम्ही स्वतःचे पैसे स्वतः कमवू शकाल आणि त्या पैशांचा सुद्धा उपयोग कुठे करायचा, कसा करायचा हे स्वतः ठरवसाल, तर त्या दिवशी तुम्ही स्वावलंबी बनसाल. ऑलरेडी तुम्ही नोकरीवर असाल तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही गृहिणी असाल, काही करू इच्छित असाल तर काळ बदललेला आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, याही व्हिडिओमध्ये सांगत आहे, सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे वापर करा. तुम्हाला जे पण शिकायचं आहे, ज्या पण भाषेत शिकायचं आहे, सोशल मीडियावरती सगळीकडे उपलब्ध आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला फोनच्या माध्यमातून, फक्त इंटरनेट असेल तर पाहता येतं, ती गोष्ट शिकता येते. स्वतःच्या आयुष्याचं एक गोल ठरवा, दररोज त्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाका. कितीही न येणारी गोष्ट असो, तुम्हाला नक्कीच येईल. असं होऊ शकत नाही की एखादी गोष्ट तुम्ही दररोज त्या गोष्टीला वेळ दिला आणि ती गोष्ट तुम्हाला समजत नाही किंवा येणार नाही. या क्षणापासून आयुष्याची सुरुवात करा. आपलं वागणं, आपलं स्वप्न, आपलं जगणं हे स्वतःच्या हातात ठेवा. लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. तुमच्या आयुष्यामध्ये जर अडीअडचण आली तर हे लोक तुम्हाला आयुष्यभर साथ देणारे नाहीये. तुमचं आयुष्य, तुमच्या आयुष्याची साथ ही तुम्हालाच द्यायची असेल. आजच या क्षणी तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी एक पाऊल पुढे टाका आणि येणाऱ्या काळामध्ये स्वतःच्या आयुष्यात काय पाहिजे ते प्राप्त करा. इंडिपेंडंट बना आणि पुढे जा. आज या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगू इच्छिते, लोक हे बोलतातच, बोलणारच. तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी झाला तरीही बोलणार, अपयशी झाला तरीही बोलणार. दुसऱ्यांसाठी नाही तर नाही, या क्षणी स्वतःसाठी जे हवंय त्याच्यासाठी बोला. नुसतंच बोलू नका, ती गोष्ट आयुष्यामध्ये आत्मसात करा आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये तुमची स्वप्न तुमच्या इच्छेप्रमाणे आत्मसात करा. आयुष्य तुमच्या इच्छेप्रमाणे जगा. आयुष्य एकदाच मिळतं, तारुण्यही एकदाच मिळतं आणि सोशल मीडियाच्या या जगामध्ये तुमचं वय जरी जास्त झालेलं असेल तरी सुद्धा तुमच्यामध्ये जर क्षमता असेल काहीही शिकण्याची, काहीही करण्याची, तर या जगातली कोणतीही गोष्ट तुम्ही घरी बसून प्राप्त करू शकता. एखाद्या छोट्याशा गोष्टीला व्यवसायात रूपांतरित करू शकता, काहीही करू शकता. सध्याच्या या काळात खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. आपले विचार बदला, दृष्टिकोन बदला, चांगल्या सवयी आत्मसात करा आणि आपलं येणारा काळ पूर्णपणे बदला. सर्वप्रथम स्वतःसाठी स्टँड घ्या. तुमच्यासाठी कोणी स्टँड घेत नसते. तुम्हाला दुसऱ्याने येऊन पुश करावं, तू कर तू कर, असा स्वभाव ठेवू नका. ज्या दिवशी तुमची अंतरात्मा तुम्हाला म्हणेल तू हे करू शकतो, तू हे करू शकती, त्या दिवशीपासून तुम्ही स्वतःसाठी जगायला सुरुवात केली असं समजा. तुम्हाला काहू गरज कोणाची तू हे करू शकतो, तू हे करू शकते म्हणण्याची. कारण तुम्हाला जेवढं चांगलं तुम्ही ओळखता, या जगामध्ये तुम्हाला कुणीच ओळखत नाही. तुम्ही स्वतःसाठी स्टँड घेतला नाही, तुम्ही या क्षणी जर स्वतःसाठी बोलला नाहीत तर जगाला तुमच्या भावनांशी काहीही घेणं देणं नाही. तुम्ही आयुष्यामध्ये तिथेच राहून जाल. या क्षणी विचार करा, आयुष्यात काय हवं ते स्पष्ट मत व्यक्त करा. तुमच्याकडे फायनान्स किती आहे, तुमच्याकडे वेळ किती आहे, तुमचं वय किती आहे, त्यामध्ये तुम्ही काय ज्ञान अर्जित करू शकता, कोणत्या माध्यमातून पैसा कमवू शकता याचा विचार करा. कोणतं शिक्षण घ्यायचं, सरकारी नोकरी करायची का, तुमचं वय कमी आहे का, त्यासाठी किती अभ्यास करावा लागणार आहे. कोणतीही गोष्ट असो, स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. येणाऱ्या काळामध्ये आयुष्यामध्ये पुढे जा. लोक काय म्हणतील यापेक्षा स्वतःच्या आयुष्यामध्ये मी स्वतःसाठी काय म्हणत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. आजवर स्वतःसाठी विचार केला नसेल, या जगामध्ये सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादामध्ये कदाचित स्वतःला हरवून बसला असेल. हा व्हिडिओ संपताच एक वही आणि कागद घ्या. स्वतःच्या मनाला विचारा, मनन चिंतन करा की तुम्हाला काय करायचं होतं किंवा काय करायचं आहे आणि तुम्ही काय करत आहात. स्वप्न फक्त स्वप्न ठेवू नका. स्वप्नांना, विचारांना सत्यात उतरायचं असेल तर त्याच्या सवयी बनवा. ती सवय आयुष्याचा अविभाज्य घटक बनवा. दररोज ती सवय आपण जसं उठलं की चहा पितो, जेवण करतो, हे कधीही चुकत नाही, खूप रेअरली चुकतं. त्या प्रकारे एखादी गोष्ट तुम्हाला आयुष्यात प्राप्त करायची असेल त्याची दररोज प्रॅक्टिस करा. त्याला दररोज वेळ द्या. शून्यापासून सुरुवात करा. 100 ती गोष्ट ज्ञानार्जित करा. अशी तशी नाही, पक्क ज्ञानार्जित करा. दिखाव्यासाठी नाही, वरवर नोकरी मिळण्यासाठी नाही, चांगली नोकरी मिळण्यासाठी आणि उत्तम ज्ञान अर्जित करा. एखादा एडिटर असेल, अशी एडिटिंग शिका की तुम्ही भारतात, जगात सर्वोत्तम एडिटर पैकी आला पाहिजे. चांगली शिका, वरवर शिकू नका. तुमच्याकडे लोकांनी चालून येऊन काम दिलं पाहिजे. हे छोटंसं मी तुम्हाला उदाहरण देत आहे, परंतु
परंतु कोणतीही गोष्ट असो, या क्षणी स्वतःसाठी बोलायला शिका, स्टँड घ्यायला शिका. तुम्हीच तुम्हाला खूप उत्तम प्रकारे ओळखता. तुम्हाला दुसरं कुणी ओळखत नसते. तुम्हाला आयुष्यात काय हवं, कोणती गोष्ट आनंद देते, तुम्हाला काय करायचं आहे, हे तुमच्यापेक्षा उत्तम कुणालाही माहित नाही. या क्षणी स्वतःसाठी उठा, विचार करा तुमच्याकडे काय आहे, तुम्ही काय करू शकता, त्या दिशेने या क्षणापासून सुरुवात करा आणि आयुष्यात जे हवं ते प्राप्त करा. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याशी थोडाही कनेक्टेड होत असेल किंवा तुम्हाला आवडला असेल तर या क्षणी व्हिडिओला लाईक करा. अशा व्यक्तीला व्हिडिओ शेअर करा जो व्यक्ती आयुष्यभर सोसायटीच्या बंधनामध्ये आहे आणि प्रत्येकाचा आज्ञाधारक विद्यार्थी आहे, आज्ञाधारक मुलगा आहे किंवा आज्ञाधारक मुलगी आहे, महिला आहे किंवा पुरुष आहे. त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे, परंतु प्रत्येकाची आज्ञा बाळगता बाळगता त्यांनी स्वतःची स्वप्न मारूनच टाकलेली आहे किंवा स्वतःसाठी कधी स्टँडच घेतला नाही. अशा व्यक्तीला नक्की हा व्हिडिओ टॅग करा, शेअर करा. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा हाच उद्देश होता. स्वतःसाठी बोला. स्वतःला आपण सर्वात जास्त समजत असतो. आपल्याला आपल्या एवढं उत्तम कुणीच समजत नसतं. आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र असतो. आपला मित्र बना, स्वतःसाठी उभं टाका, आयुष्यात जे हवं ते प्राप्त करा आणि येणाऱ्या 90 दिवसामध्ये आयुष्य बदला. माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.